राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं त्याच काँग्रेसबद्दल त्यांनी एक मोठा दावा केला। त्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवरच आरोप करायला सुरुवात केली आहे। 14 वर्षांपूर्वी राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न काँग्रेसमधूनच झाल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केला। दिवंगत शंकरराव चव्हाण यांनाही संपवण्याचा प्रयत्न झाला। माझ्या बाबतीत तेच सुरू आहे, पण मी यातून बाहेर पडणार आणि जिंकणार असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। 14 वर्षापूर्वी मला संपवण्याचा घाट काँग्रेसमध्येच लोकांनी केला होता। आता मला सगळ्याच पद्धतीने राजकीय दृष्ट्या माझं उच्चाटन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे आणि त्याचाच प्रत्यय पण मी लढणारा माणूस आहे। लढून मी जिंकून दाखवेन। माझ्या वडिलांना तोच अनुभव आहे, टार्गेट केलं गेलं होतं, मलाही तोच अनुभव आहे। काँग्रेसकडून दुर्दैवाने टार्गेट केलं जात आहे, पण मी यातून यशस्वीरित्या बाहेर पडून यशस्वी होईल। अशोक चव्हाणांनी केलेल्या आरोपाला अनेक कंगोरे आहेत। भाजपनं सोबत घेऊनही अशोक चव्हाणांच्या नांदेड या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव झाला। काँग्रेसमधील पदाधिकारी भाजपमध्ये आले, पण जनता काँग्रेस सोबत राहिली। आताही भोकरमध्ये वारं काँग्रेसचंच असल्याचं चित्र आहे। भोकरमध्ये श्रीजया चव्हाण यांना निवडणूक सोपी व्हावी यासाठी अशोक चव्हाण विक्टिम कार्ड खेळत असल्याचा आरोप होऊ लागलाय। अशोक चव्हाण हे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या केदार पाटील साळुंखे यांनी केलाय। अशोक चव्हाण हे 2014 पासून काँग्रेस अंतर्गतच अशोक चव्हाणाला संपवल्याचा वारंवार वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत। तर तसं जर असतं तर अशोक चव्हाणांना 2017 मध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केलं, त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री केलं, जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, पण केवळ निवडणुकीमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी हे वक्तव्य ते करत आहेत। त्यांनी जनतेपुढे त्यांना कोण संपवण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी जनतेपुढे खरं जे काय आहे ते सांगावं। ज्या काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद दिलं त्या काँग्रेसला अशोक चव्हाण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत। अशा वक्तव्यानं त्यांना सहानुभूती मिळण्याऐवजी त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सतीश चव्हाण, झी 24 तास, नांदेड।